बरं बहिणी, कलशावर स्वस्तिक काढावं लागेल ना? हो काढते मी. हा. स्वाती, पण तुझी गृहप्रवेशाची आयडिया आहे ना खूप छान आहे. हो, पण आईंना आवडायला हवी. त्या खुश असल्या म्हणजे झालं. नाही काही नाही. काय झालं सांगा ना. मला ना कमाल वाटते तुझी. आईने तुझ्यावर इतके आरोप केले तरी तू त्यांचाच विचार करतेस. वहिनी कसं आहे ना, घर जातंय म्हटल्यावर त्या जरा अस्वस्थ झाल्या होत्या, त्यामुळे असं बोलून गेले असतील कदाचित. आणि माझी आई काय म्हणते माहितीये का, घर ही बाईची ताकद असते. आपल्यालाच इतकं वाईट वाटलं, त्यांना किती वाईट वाटलं असेल. पण तुला जेव्हा त्या बोलत होत्या ना मला खूप विचित्र वाटलं. वहिनी, त्या आपल्या ह्यांच्या आई आहेत. त्या आहेत म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली ना, मग बाकीच्या गोष्टी तात्पुरत्या विसरता येतात. आणि तुम्ही विसरताच की. वहिनी, मला माहितीये तुम्ही काही बोलणार नाही, पण तुम्ही एक वाक्य म्हणाला होतात ना, अजून माझ्या डोक्यात आहे. कशाला बोलायचं? बोलून फक्त कडवटपणा आहे. बरं बाई, मी नाही बोलत. तेच म्हणते मी. काय झालं, कसं झालं, कुणी केलं, ह्याचा ना विचार आपण आता नकोच करूया. आता आपण नवीन सुरुवात करतोय ना, ती समाधानाने करू. काय? समाधान तेव्हाच येईल जेव्हा आई सुखी असतील. बरोबर ना? आत्ता कसं बोललात? म्हणूनच मी गृहप्रवेश पण आईंच्या हातून करायचं ठरवलं. आणि गेलेलं घर काकूंचं असलं तरी त्यात संसार आईंनीच केलाय ना, त्यामुळे गृहप्रवेश करण्याचा अधिकार त्यांचाच आहे. तू बोलतेस ते सगळं पटतंय मला, पण ना मला काही प्रश्नांची उत्तरच सापडत नाहीये. मलाही. पण एकदा का हे सगळं सेटल झालं, सगळं व्यवस्थित झालं ना, की मग आपण या प्रश्नांची उत्तरं शोधू. चला, भरपूर कामं आहेत. चला, भरपूर कामं आहेत. थँक्यू. झालं का तुमचं? हो हो, आमचं गृहप्रवेशाचं सगळं आवरून झालंय. व्हेरी गुड. दादा कसं वाटतंय? छान, मस्त झालंय. फक्त या गाद्यांचं काहीतरी केलं पाहिजे. थोडं मिसमॅच वाटतात इथे. दादा आता आत घेऊन जाऊ, रात्री परत आणू बाहेर. नाही, नको. आपण ना गाद्या अशा एकावर एक ठेवूया, म्हणजे इथे सकाळी बसण्यासाठी सेटी होईल आणि मग रात्री त्याच अंथरून झोपूया. सॉलिड यार, काय आयडिया बाजेस तू. हा, चला 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 चल. अरे, हा, चादरी. ये. तुझ्या घरी हे सगळं करायचं. अच्छा, म्हणून मस्त. Done. ओके. आपला सोफा सेट तयार झाला. आता आपल्याला फक्त सेंटर टेबल पाहिजे. काय करायचं? सेंटर टेबल. भाऊजी, मिळाला सेंटर टेबल. इकडे आहे जरा. या ना, जरा मदत करा ना. काय? हे सामान उचला, हे इथे ठेवूया जरा. सेंटर टेबल. हो, चादर टाकली की झालं. सेंटर टेबल तर झालेलं आहे. आता टेबल क्लॉथचं काय करूया? टेबल क्लॉथ आहे ना, हे बघा. शुभ असते.
मस्त. ज्या घरातल्या बायका इतक्या स्मार्ट असतात ना, त्या घरात दुःख येऊ शकत नाही. खरंच खूप छान दिसतंय सेंटर टेबल. इंद्रनील, सत्य आहे, आई आली. चल ठीक आहे. वा वा, या या या. इंद्रनील, अरे तुला किती काळजी आहे माझी. त्या घरात होती तशीच्या तशी नेम प्लेट करून आणलीस तू. काय तूही गोंधळलीस ना? अगं माझी गडबड झाली होती. ही आपली खरी पाटी आहे, म्हणजे खऱ्या घराची खरी पाटी. स्वानंदीने वच्ची मावशींच्या घरी जपून ठेवली होती. अहो आईंना आवडली हे महत्वाचं. चला आम्हाला आता येऊ द्या. बाबा थांबा एक. घ्या. चला यायचं का आता आज? आई हो. त्यांचा सगळा संसार झालाय त्या घरात. आमचं बालपण गेलंय त्या घरात. त्या घराशी आमची वेगळी अटॅचमेंट. तुला नाही कळणार. त्यामुळे प्लीज मध्ये बोलू नकोस. तिला व्यक्त होऊ दे. तिचं म्हणणं खोडून काढू नकोस.